आज वटवृक्ष स्वामींच्या वटवृक्षाखाली बसून आपण देऊळ बंद 2 या चित्रपटाचा टीझर लॉन्च केलाय इंगळे साहेबांच्या उपस्थितीत. माझे सगळे पत्रकार मित्रांचे सर्वप्रथम आभार की तुम्ही मुंबईवरून काल निघालाय, इथे येऊन राहिला आणि आज आपण जरा वेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा आपला टीझर लॉन्च करतोय. आमचं आधीच ठरलं होतं की कुठेतरी 5 स्टार हॉटेल, वाणी साहेब कुठल्याही हॉटेलमध्ये मोठे करू शकतात, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सर्व पत्रकार मित्रांबरोबर आपण अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात हा टीझर लॉन्च करायचा. माझ्यावर विश्वास ठेवा. आपण देव मानतो न मानतो वेगवेगळे प्रकार असतात, पण गंमत म्हणून आधी गंमत म्हणून करा, मग प्रचिती. जे काही मनात असेल ते जाताना किंवा आधी जर दर्शन घेतलं असेल तर या स्वामींच्या समोर बोलून पहा आणि मग आपले प्रयत्न आणि आपले कष्ट चालू राहतातच. त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच घेईल. तर आता देऊळ बंद. मी दर 2 वर्षांनी एकच सिनेमा करतो. कितीही मोठ्या ऑफर आल्या, म्हणजे येतात चालू असतातच, कितीही मोठ्या ऑफर आल्या तरी मी घेत नाही, कारण मी 2 वर्षात एकच सिनेमा करतो. सिनेमा झाला की गावी शेतीच्या कामांना जातो, शेतीची कामं संपली की मग परत पुढचा सिनेमा लिहायला पुण्यामध्ये येतो. हा माझा क्रम आहे आणि असंच असतं. देऊळ बंद सिनेमा 10 वर्षांनी येतो. माझं आणि गश्मीर महाजनी दोघांचं डेब्यू देऊळ बंद मधून झालं होतं, कारण गश्मीर माझ्या एकांकिकांमध्ये काम करायचा, म्हणून त्याला मी पहिल्या सिनेमाचा हिरो करणार असं ठरवलं होतं. आज 10 वर्षांनी देऊळ बंद येतोय. राघव शास्त्रीच्या जागी संगीत पायगुडे नावाची शेतकरी महिला, संगीत पायगुडे, ग्रामीण भागात स्नेहल हिरोईन आहे. कित्येकदा असं बोललं जातं नेपोटिझम, हे काय करतात, संधी देतात ओळखीच्या लोकांना. कारण सांगतो, माझं लग्न झालं 10-11 वर्षांपूर्वी. जे मला निलिमा भिगे, ती माझ्याबरोबर काम केलेले, तिने एकांकिकेत म्हणून तिला माहिती आहे. तर लग्नाला 16 वर्ष झाली का. तर ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती, तरी तिने डेअरिंग करून माझ्याशी केलं. कारण तिलाही माहिती आहे, इथं जे पत्रकार मला ओळखतात जुने मंदार विद्यार, की मी नाटक वेळा होतो, फक्त नाटक करायचो. आणि ही आयुष्यात आली आणि जबाबदारी घ्यायचं ठरवलं. पण त्यावेळी मला माहिती आहे की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्व पारितोषिक जिंकणारी अभिनेत्री होती स्नेहल दर्डे. थिएटरवर म्हणजे तिच्या अभिनयावर दाद दिली जायची. खूप ऑफर्स होत्या आणि नेमकं तिने लग्न केलं. तिचं वय तर तेव्हा 23च होतं. आणि तिने मोठ्या मनाने ठरवलं, प्रवीण, जर आपल्याला घर चालवायचं असेल तर एकाने काहीतरी फिक्स इन्कम नोकरी केली पाहिजे, एकाने या क्षेत्रात केलं पाहिजे. त्यामुळं तिने तिचं चालू असलेलं करिअर थांबवलं, पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली आणि मग मी इकडं स्ट्रगल करत राहिलो. मग कुंकू, पिंजरा, दुर्वा, तुझं माझं जमिना, कन्यादान अशा अनेक सिरियल मी लिहित राहिलो. रेले सिनेमा लिहिला, कुटुंब सिनेमा लिहिला, पितृऋण सिनेमा लिहिला. जग बसत होता, थोडं मिळत होतं. आणि एक दिवस माझ्या आयुष्यात कैलासवाणी साहेब स्वामी समर्थांना घेऊन आले. खरं तर मी आधी लिहिलेला सिनेमा होता मुळशी पॅटर्न, पण मुळशी पॅटर्नला कोणी निर्माताच मिळत नव्हता. जो तो बोलत होता की हे मराठीत असले मारामारीचे पिक्चर चालणारच नाही. हे तुम्ही काय शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या, शेतकऱ्यांची पोरं, म्हणजे मोठमोठे चॅनल्स ना आपले, म्हणजे एका चॅनलचे तर मोठे अधिकारी हसले होते माझ्यावर की अरे प्रवीण काय रेडिंग करतो, कसला सिनेमा, अरे असं काही होणार नाही. 4 वर्ष मुळशी पॅटर्न घेऊन फिरत होतो, सिनेमाला प्रोड्युसर मिळाला. आणि एक दिवस दया गायक हा स्वामी भक्त हा
म्हटलं तू नवीन घर घेतलंय त्याचे काय हप्ते बिप्ते कसे फेडणार आहेस? म्हटलं मला नाही पण बायकोसाठी मी घेतलंय. आणि त्यांनी मला म्हटला तुझ्यासाठी मी गिफ्ट आहे म्हणून त्यांनी मला गिफ्ट दिलं. काढलं तर स्वामींची फ्रेम. म्हटलं हे तो म्हटलं हे स्वामी ठेव घाला, माझ्यावर विश्वास ठेव. मला माहिती आहे तू देव मानत नाहीस, कारण मी सर बऱ्यापैकी नास्तिक असाच माणूस होतो. आणि ते त्यांनी प्रतिमा दिली. विश्वास ठेवा. सकाळी 11 वाजले होते बरोबर नाही, त्यांनी ती प्रतिमा दिली. आणि तो मला म्हटला तुला प्रोड्युसर मिळेल रे, आपला मुळशी पॅटर्न भारी होणार, कारण दयान तिथे बरोबर होते माझ्या. म्हटलं चला मिळेल आपल्याला, निर्माता मिळेल. ती फ्रेम मी माझ्याकडे उघडली नव्हती, ती मी माझ्या घरात ठेवली. नवीन घर होतं आणि बाहेर पडलो, कारण मुरली अण्णाबरोबर मी एक इव्हेंट करत होतो. मुरली अण्णाला म्हटलं अण्णा प्रोड्युसर बघणार आहोत, तर त्यावेळी अण्णाकडेच पैसे नसायचे. मुरली अण्णा कशी पैसे गोळा करून इव्हेंट करायचा. मुरली अण्णा म्हटलं खरं सांगू का, माझ्याकडे पैसे असते ना मीच दिले असते तुला, कारण आम्ही दोघं मुळशी तालुक्याचे. सिनेमा येईल. अण्णाच्या इव्हेंटला गेलो, इव्हेंट चालू होता आणि एक अण्णाचा भाऊ कार्यकर्ता निलेश कोल्हापूर मला आला म्हटलं ऐक ना, माझ्याकडे माणूस आहे, त्यांना ना एक पिक्चर करायचा, डॉक्युमेंटरी करायची, तू चल ना माझ्याबरोबर. अरे म्हटलं अण्णाचा इव्हेंट आहे. अरे ऐक ना तू आत्ताच्या आत्ता चल ना, त्यांना करायचंय ते काय म्हणतात बघ तर. म्हणून गेलो तर माने साहेब भेटले. सकाळी त्यांनी स्वामी दिलते, मी ती फोडली पण नव्हती फ्रेम. तर हे म्हटले स्वामी समर्थांवर पिक्चर करायचं आहे. म्हटलं कोण स्वामी समर्थ? मला वाटलं रामदास स्वामी. तर ते म्हटले स्वामी समर्थ. तर माझा त्यांचा फोटो होता. तर म्हटले हे अंधेरीला स्ट्रगल काळात कधी कधी त्या मठात जायचो. म्हटले हे का? बरोबर ते पिक्चर लिहिणार? म्हटलं 100% लिहिणार. पण म्हटलं माझ्याकडे एक पिक्चर आहे मुळशी पॅटर्न नावाचा, तर तुम्ही ऐका ना, लय भारी लिहिलाय. ते म्हटले नाही नाही मी दुसरं काही नाही, मी फक्त स्वामी समर्थांवर असेल तर करेल सिनेमा, आणि मी मुळशी पॅटर्न घेऊन येतो तसाच माझ्या हातात. ते म्हटले असा असा सिनेमा आहे, ह्याच्यावर लिहिणार का? मी लिहितो. आता ह्यांना कसं सांगू की मी काय नास्तिक माणूस रे, मी काय देव मानत नाही. आणि मी यांना म्हटलं ते उद्या गोष्ट ऐकवायची. म्हटलं ना, आणि मी गोष्टच लिहिली एका नास्तिकाची, म्हणजे राघव शास्त्रीची. तो राघव शास्त्री म्हणजे खरा मीच, जो देव मानत नव्हता. आणि एका नास्तिकाच्या आयुष्यात स्वामी समर्थ आले. गोष्ट लिहायला गेलो, बसलो घरी, गोष्ट लिहायला बसलो सूचना. आणि मी म्हटले अरे ते दयाने काहीतरी गिफ्ट दिलं ना तुला, ते बघितलं का? म्हणून दयाने दिलेलं गिफ्ट उघडलं तर ती होती स्वामींची प्रतिमा. सकाळी त्यांनी दिली जय, आणि उघडलं तर स्वामी. आणि मी ती प्रतिमा समोर ठेवली आणि सिनेमा लिहायला बसलो. तो सिनेमा म्हणजे देऊळ बंद पहिला भाग. माझ्या आपलं लीला जळदकर साहेब होते आमच्या बरोबर. हे जळदकर साहेब मला घेऊन गेले पिठापूरला, कुरोमपूरला, गाणगापूरला, अक्कलकोटला. आणि स्वामी एका नास्तिकाच्या आयुष्यात हे म्हटले सिनेमा लिहायचा असेल तर तुम्हाला आधी या 5 ठिकाणी जावं लागेल. गोष्टीत तर असं काही नव्हतं. गोष्टीकडे गेलो तर पिठापूर, कुरोमपूर, गाणगापूर, अक्कलकोट यांनी करून आपलं दिंडोरीला नेलं. मग मी ते सगळं सिनेमात घेतलं आणि देवबंद लिहिला गेला. स्वामींची कृपा राहिली, तो सिनेमा चालला. पहिला सिनेमा सुपर हिट झाला. आणि मग मला जरा ओळख निर्माण झाली. आणि दुसरा सिनेमा मग मी यांनाच म्हटलं वाणी साहेब दुसरा सिनेमा पण तुम्ही करा ना. ते म्हणजे कुठला? मुळशी पॅटर्न. मी लय दिवस झाले त्याला कुठे निर्माताच मिळत नाही. वाणी साहेब म्हटले बर काय त्यांच्या मनात आलं, पटकन त्यांनी मला 5 लाखाचा चेक. हा आणि तुझा मुळशी पॅटर्न पण घेतला. मुळशी पॅटर्न त्यांनी गोष्ट पण माहित नाही, त्यांना माहितीच नाही. हे एकतर बांधकाम व्यावसायिक आणि गोष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधातली. मी म्हणतो गोष्ट ऐकत रे एकदा.
बिल्डरला मारतोय राहुल्या आणि अशी गोष्ट नाही घेतली आणि अचानक त्यांच्याकडे एक फॅमिली अडचण आली आणि मुळशी पॅटर्न परत बंद पडला. मी नाव पिक्चर ते आता ऐका ते 5 लाख दिले ते तुमचे तुम्हालाच राहू द्या, पण आता मी काय जरा माझी एक अडचण आहे. परत 5-6 महिने गेले आणि किरण दगडे पाटील, पुनीत बालन, अभिजित भोसले पिक्चर सुरू झाला आणि जे यश स्वामींच्या कृपेने मुळशी पॅटर्नला मिळालं त्याला तोड नाही. आणि मग पुढे अनेक सिनेमे गेले आणि माझं देऊळ बद्दल दुर्लक्ष झालं ते झालंच. आज 10 वर्षांनी पुन्हा सिनेमा करतोय. हिने जे माझ्या कुटुंबासाठी त्याग केला, एक महिला जेव्हा त्याग करते, इथं ज्या ज्या बायका आहेत फार निलिमापासून इथं ज्या उपस्थित आहेत फार आमच्या या मॅडम पर्यंत या महिलांनी त्याग केले म्हणून पुरुषांचे संसार उभे राहिले, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून ठरवलं होतं काही झालं तरी देऊळ बंद 2 अशा महिला. माझी आई सुद्धा आता सुद्धा मी लिहून देतो एवढ्या भर उन्हात पण माझी आई गावाला कुठल्या तरी बांधावर खुरपणीच करत असणार हे मी आत्ता लिहून देतो. कुणाला वाटलं असेल तर व्हिडिओ कॉल करा, कारण गावाला ती तीच कामं करते. अशा असंख्य महिला पाहिल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रातील सगळ्या कुटुंबासाठी झटणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व स्नेहल करते. एमएटीवर बसून लक्षात घ्या, भगवंताला मागे बसवलाय आणि हा सिनेमा एक महिला ड्राईव्ह करणार आहे एवढंच तुम्हाला सांगतो. पिक्चर बद्दल मी जास्त काही बोलत नाही, मी माझ्या कुठल्याच सिनेमाबद्दल बोलत नाही. सिनेमा एकदा रिलीज झाला की सिनेमा बोलतो आणि हा सिनेमा जर महाराष्ट्रातल्या लोकांना देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1 आणि 2 आवडले असतील तर त्या सगळ्या सिनेमांच्या पुढे 2 पावलं गेलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. मी कशा पद्धतीचा दिग्दर्शक आहे हे नटांना माहिती आहे. माझ्याकडं ट्रस्ट होता. मी थोडासा ऍग्रेसिव्ह टाईपचा डिरेक्टर आहे. प्रेमाने वगैरे सांगणं नाही ना. मग प्रसादोक असू दे, ओम बुतकर असू दे, कश्मीर महाजनी असू दे, क्षितिज दाते असू दे, हंबीररावमध्ये मीच माझ्याशिवाय तो आलो, कारण मी हिरो होतो पिक्चरचा. आणि आता बायको होती तरी तिने तो त्रास भोगला. मोजोंचं वय 75 आहे. म्हणजे एकदा तर मला भान नाही, मी शॉट घेतोय, शिफ्ट वाढली माझ्या लक्षातच नाही. 33 तास सलग शूटिंग करत होतो, बरोबर ना. शेवटी